आता पाहूया आज कोणी कोणी उमेदवारी अर्ज दाखल केले त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, रवींद्र धंगेकरांनी भरले उमेदवारी अर्ज। शरद पवार, बाळासाहेब थोरात, विश्वजित कदमांसह मवियाच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती। मवियाच्या सभेत सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, रवींद्र धंगेकरांनी जमिनीवर बसून ऐकली नेत्यांची भाषणं। सुप्रिया सुळेंची मुलं आणि पती सदानंद सुळेही उपस्थित। बारामतीच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांनी भरला उमेदवारी अर्ज। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह आठवले, चंद्रकांत पाटील, राहुल कुल, विजय शिवतारे आणि पार्थ पवार, जय पवार यांची उपस्थिती। साताऱ्यात महायुतीचे उमेदवार उदयनराजेंकडून मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल। रॅलीत शिवेंद्र राजेही सहभागी, दोघांच्या हाती प्रचाराच्या बैलगाडीचा कासरा। सोलापूरमध्ये मवियाच्या उमेदवार प्रणिती शिंदेंकडून शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल। भाजपला जागा दाखवण्याची वेळ आली आहे, अर्ज दाखल केल्यावर प्रणिती शिंदेंची टीका। सांगलीत भाजप उमेदवार संजय काका पाटलांनी भरला उमेदवारी अर्ज। जिल्ह्यातील भाजप नेते, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित। अर्ज भरल्यावर बाईक रॅली काढत शक्ती प्रदर्शन। रायगड लोकसभेसाठी सुनील तटकरे उमेदवारी अर्ज दाखल त्यांनी केला। अर्ज दाखल करण्यापूर्वी हसन मुश्रीफ, रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत तटकरेंचं शक्ती प्रदर्शन। लातूरमध्ये भाजप उमेदवार सुधाकर शृंगारेंनी भरला उमेदवारी अर्ज। काँग्रेसच्या शिवाजीराव काळगेंसोबत शृंगारेंची लढत। माढा मतदारसंघात रेड्यावर बसून उमेदवाराकडून अर्ज दाखल। मराठा समाजाचे राज्य समन्वयक राम गायकवाडांकडून अर्ज दाखल।